नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 1680 ते 1683 मोगल मराठी संघर्ष याविषयी माहिती पाहणार आहोत. 1679 सालापर्यंत मोगल मराठा संघर्ष हा चालूच होता. मात्र त्याची धार थोडी कमी झालेली दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे मुघलांच्या फौजा राजपुतांच्या बरोबरीला संघर्षात गुंतलेल्या होत्या. या संघर्षाने उग्र रूप धारण केल्यामुळे बादशहाने दक्षिण सुभेदार दिलेर खान व शाह आलम यांना बोलावून घेऊन आपले लक्ष राजपुतावर केंद्रित केलेले दिसून येते. दरम्यान याच काळात छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाला. वारसावरून कट कारस्थाने सुरू झाली. मात्र संभाजीराजांनी ती सर्व कट कारस्थाने हाणून पाडली. त्यांनी आपले लक्ष मोगल मराठा संघर्षावर केंद्रित केले. 1680 नंतर तो अधिक तीव्र झाला. बादशाही फौजेने अहिवंतगड घेण्याच्या इराद्याने बहादूर खानाने किल्ल्याला वेढा दिला. मराठ्यांनी मोठ्या हिमतीने तो लढवला आणि बादशाही प्रदेश खानदेशात प्रवेश केला. तिथून ते सुरतीकडे गेले. दुसऱ्या फौजेने औरंगाबादवर हल्ला करून बुऱ्हाणपूरकडे गेले व तिथे हल्ला करून भरपूर संपत्ती मिळवली. याच दरम्यान अकबर राजपूत संघर्ष चालू होता. औरंगजेबाने सर्व तयारीसह अकबराला राजपुतावर पाठवले होते. परंतु एकूण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अकबराने बादशाला राजपुताशी तह करण्याचा सल्ला दिला. मात्र तो बादशाला आवडला नाही. पितापुत्राचा संघर्ष सुरू झाला. परिणामी अकबर दक्षिणेत मराठ्यांच्याकडे निघून आला. संभाजीराजांनी त्याची कोकणातील पाली येथे राहण्याची व्यवस्था केली. बादशहाची दक्षिण मोहीम. संभाजीराजाकडे अकबर आश्रयाला गेला हे समजतात बादशहाने दक्षिण मोहीम 1681 मध्ये हाती घेतली. त्याचे दक्षिणेत आगमन होताच त्याने मराठ्यांच्यावर अनेक मोहिमा आखल्या. संभाजी महाराजही सर्व तयारीसह प्रतिकारास सज्ज होते. दुसरा मुद्दा, हसन अलीचा समाचार. बादशाह सेनापती हसन अली हा उत्तर कोकणातील प्रदेश काबीज करण्यासाठी दाखल झाला. तो नाणेघाटातून कोकणात आला व 1682 मध्ये कल्याण मिळवले. परंतु मराठ्यांनी पुन्हा हल्ला करून ते ठाणेपर्यंत मिळवले. पुढचा, रामसेस किल्ल्यावर बादशाहीची हल्ला. नाशिक जवळील रामशेज किल्ला घेण्यासाठी बादशहाने शहाबुद्दीन याला पाठवले. त्याने 1682 मध्ये किल्ल्याला वेढा दिला. मराठ्यांनी मोठ्या धैर्याने मोगलावर हल्ले करून हैराण केले. परिणामी तिथून त्यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर बादशहाने बहादूर खानास या किल्ल्यावर पाठवले. त्याचाही मराठ्यांनी पराभव केला. मुअज्जमची दक्षिण मोहीम. बादशहाने अकबरास आश्रय देणाऱ्या मराठ्यांविरुद्ध 1683 मध्ये 2 ठिकाणी मोहिमा काढलेली दिसून येते. शहजादा मुअज्जम यांनी दक्षिण कोकणात व शहाबुद्दीनने पुण्याच्या बाजूने मध्य कोकणातील प्रदेशावर हल्ले केले. दरम्यान संभाजी महाराज पोर्तुगीज संघर्षात अडकलेले होते. तेथून माघार घेऊन त्यांनी रामघाटातून कोकणात उतरणाऱ्या मुअज्जमची मोठी कोंडी केली. तेथून तो माघारी गेला. तीच अवस्था शहाबुद्दीनची झाली. धन्यवाद. आज आपण 1680 ते 1683 मोगल मराठी संघर्ष याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण महाराणी तार येसूबाई यांच्याविषयी माहिती पाहूया. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.